मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता तसंच विद्यार्थिनींसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय झालाय। हजारो विद्यार्थ्यांना यामुळे अर्थातच दिलासा मिळणार आहे। भंडारा ते गडचिरोली दरम्यान 94 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार आहे। प्रकल्पाच्या भूसंपादनासह 931 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली गेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला सुद्धा पुढील 2 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर मंत्रिमंडळामध्ये कोणते धडाकेबाज निर्णय घेतले गेलेले आहेत आपण बघूया।